आज आपण नवीन डिश बनवत आहे आणि ही डिश थंडीच्या दिवसामध्ये तर बनवायलाच पाहिजे. सोपी आहे बनवण्याकरता आणि पटकन बनतं. इथे आज आपण बदाम, पिस्ता, काजू, खोवा, अर्धा पाव खोवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी साखर. मी साखरचे प्रमाण कमी घेतलेले आहे. इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. गाजर छान स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेले आहे. पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच तूप घेऊया. यामध्ये बदाम आणि काजू छान असे परतून घेऊया. बदाम आणि काजू नाही घेतले तरी चालेल, पण मी इथे बदाम आणि काजूचा वापर करत आहे. पाऊण वाटी किंवा अर्धा वाटी तूप घेतलेले आहे. तूप छान थोडेच गरम झाले की यामध्ये आपण गाजर किसून घेतलेला आहे ते टाकूया. गाजर छान परतून घेऊया तुपामध्ये. गाजर तुपामध्ये परतून छान घेतला तर गाजरच्या हलव्याला छान चव येत असतं. इथे आपण तुपाचा वापर करत आहे. अर्ध तूप आणि अर्ध तेल घेतले तरी चालेल. इथे मला अर्धा वाटी तूप लागलेला आहे. छान असं परतून घ्यायचा. मऊ पडतं त्याप्रमाणे. बघा छान असं मऊ पडलेलं आहे. याप्रमाणे छान असं गाजर परतून घेतलेलं आहे. दुसरी पण पद्धत आहे बनवण्याकरिता. छान स्वच्छ धुवून किसून आपण बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्या पद्धतीने पण करू शकतो. पण म्हणतात ना, मेहनत केली तर खाण्याकरिता कोणती पण डिश चविष्ट लागत असतं. म्हणून इथे मी गाजर किसून घेतलेला आहे. इथे मी दूध घेत आहे. 2.5 वाटी दूध घेतलेला. बघा छान असं मऊ पडलेला आहे. तुपामध्ये परतून घेतलेला आहे गाजरला. नंतर आपण यामध्ये 2.5 वाटी दूध टाकलेलं आहे. दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करत राहायचं. छान असं दुधामध्ये गाजर मिक्स झालेलं आहे. पुन्हा इथे आपण खोव्याचा पण वापर करत आहे. खोवा टाकला तर हलवा जो आहे तो छान दाणेदार होत असतं. किंवा गाजरचे बारीक तुकडे करून कुकरमध्ये पण शिजवून आपण बटाटा मॅशर असतं त्याच्याने मॅश करून त्या पद्धतीने पण गाजरचा हलवा बनवू शकतो. छान असं मी गाजरला दुधामध्ये परतून घेत आहे. बघा छान असं पूर्ण दूध गाजरच्या किसून घेतलेलं होतं त्यामध्ये मिक्स झालेलं. आता आपण इथे अर्धा पाव खोवाचा वापर करत आहे. खोव्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. खोव्याला परतत राहायचं जेणेकरून खोवा पूर्ण गाजरमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण गाजर हलवा ही डिश बनवत आहे. खाण्याकरता खूप छान लागत असतं. बघा छान असा खोवा मिक्स होत आहे. या पद्धतीने छान असं दूध खोवा मिक्स करून घेतलेला. मीडियम गॅसवरच पूर्ण प्रोसेस करत आहे. बघा खोवा छान मिक्स झालेला. खोवा मिक्स झाला की यामध्ये आपण पाऊण वाटी साखर टाकूया. साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मी इथे साखरचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. ज्यांना गोड वाटत असेल त्यांनी जास्त प्रमाणात साखर घेतली तरी चालेल. छान असं साखर मिक्स करून घेत आहे आणि आता आपण दूध खोवा साखर छान असं घट्ट बनायला पाहिजे. याप्रमाणे खोवा गाजरचा हलवा परतत राहूया. मिक्स करत राहायचं आणि मीडियम गॅसवरच मी मिक्स करत आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. बघा छान असं साखर वगैरे मिक्स झालेली आहे. बाजूला मी विलायची बारीक करून घेत आहे. घरीच विलायची पावडर बनवलेलं आहे. ते विलायची पावडर मी इथे वापरणार आहे. बघा छान असा मिक्स झालेला दूध खोवा आणि छान असं घट्ट
पण आलेला आहे. या पद्धतीने छान असा गाजरचा हलवा बनवून तयार होतो. छान बनलेला आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. फक्त आपल्याला गाजर किसण्याकरिता मेहनत लागतं, बाकी खूप सोपी आहे बनवण्याकरिता. वरून मी विलायची टाकलेली आहे. विलायची पावडरनी छान चव येत असतं. सोपी आहे बनवण्याकरिता. बनवून बघा. छान असा आपला हलवा बनवून तयार आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. वरून मी ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते ते टाकलेले आहे. खूप छान बनलेला आहे. बघूनच वाटत आहे ना की आत्ताच खायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.